मऊ लुसलुशीत नान एखाद्या तव्यावर करा, कुकरमध्ये करा किंवा पातेल्यामध्ये करा, नान परफेक्टच होणार. एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट आज आपण मऊ लुसलुशीत आणि टम्म फुलणारे नान तयार करणार आहोत. अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट नान तयार होणार आहेत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी अर्धा कप थोडंसं गरम दूध घेतलेलं आहे. खूप गरम नाही, नॉर्मल गरम दूध आहे किंवा हलकंसं कोमट दूध. 4 चमचे फ्रेश दही आहे. दही जुनं घ्यायचं नाही आणि दहीला खूप वास सुद्धा नको. 2 चमचे स्वयंपाकाला जे तेल वापरतो ते तेल घेतलेलं आहे. सर्व इथे मिक्स करून घ्यायचं. फक्त तेलाला सुद्धा कुठलाही उग्र असा वास नको. सर्व इथे मिक्स केल्यानंतर या पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्येच 2 कप मैदा घेणार आहे. ज्या कपाने दूध मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने इथे मैदासुद्धा मोजून घ्यायचा आहे. वरच्यावर कप भरून घेतलेला आहे. खूप दाबून दाबून भरून घेतलेला नाही. तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं. अर्धा चमचा बेकिंग पावडर आहे, छोटा चमचा आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा आहे. सर्व इथे मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. पीठ जर खूप ड्राय झालं तर याच्यामध्ये 2-3 चमचे दूध टाकू शकता आणि खूप पातळ झालं तर 2-3 चमचे मैदा टाकू शकता. आणि बघा या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे. चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर पिठाला तेल लावायचं आणि झाकण ठेवून 20 मिनटं पिठाला रेस्ट द्यायची आहे. बघा मैदा बराच वेळेस मळून ठेवल्यानंतर कडक होतो. मात्र इथे आपण दही, बेकिंग पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे हा मैदा थोडासा आणखीन नरम होणार आहे. तर बघा इथे 20 मिनिटांनी पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे आणि आपण कडक पीठ मळलेलं होतं तरीसुद्धा बघा एकदम मऊसूत असं पीठ तयार झालेलं आहे. आपण ज्या पद्धतीने पिझ्झा बनवण्यासाठी डो बनवतो त्याच पद्धतीचं इथे पीठ तयार झालेलं आहे. पुन्हा इथे पिठाची थोडीशी मालिश करून घ्यायची आणि याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. कितीही मळलं तरी बघा हे पीठ एकदम स्मूथ असं होत नाही. थोडंसं ओबडधोबडच या पिठाला टेक्स्चर राहणार आहे. आता इथे लाट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि बघा पिठाची लाटी या पद्धतीने आतल्या साईडला टक करायची आणि हलकंसं वरच्या साईडने प्रेस करत गोल करून घ्यायचं. याच पद्धतीने सर्व लाट्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला सर्व नान एकाच वेळेस लाटून घ्यायचे आहेत. आता इथे पोळपाटवरती मी काळे तीळ आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही कलुंजी किंवा कांद्याचं बी घेऊ शकता आणि त्याच्यावरती या पद्धतीने लाटे ठेवून हलकीशी प्रेस केली आणि जोर देऊन आपल्याला इथे नान लाटून घ्यायचं आहे. तर बघा अजिबात पीठ किंवा तेल लावायचं नाही, कारण की हे जे पीठ आपण मळलेलं आहे ते अजिबात पोळपाटला चिटकत नाही. आणि बघा किती सुंदर आपले नान तयार होत आहेत. तर मी इथे हा नान आणखीन पातळ करून घेतलेला आहे. कितपत जाड किंवा पातळ आवडतो त्या पद्धतीने नान लाटून घ्यायचा. नान खूप पातळ नसतात त्याच्यामुळे मी इतपत जाड हे नान ठेवलेले आहेत. आणि बघा या पद्धतीने आपला नान तयार झालेला आहे. इथे साईडला तुम्ही आणखीन काळे तीळ, कलुंजी किंवा कोथिंबीर लावून घेऊ शकता. मी सुद्धा साईडला थोडीशी कोथिंबीर आणि काळे तीळ लावून घेतलेले आहेत. तर मी इथे कलुंजी न वापरता काळे तीळ वापरलेले आहेत आणि बघा किती सुंदर आपला नान तयार झालेला आहे. दुसऱ्या पद्धतीत तुम्ही सुरुवातीला नान लाटून घेऊ शकता आणि नंतर त्याच्यावरती काळे तीळ आणि कोथिंबीर लावून पुन्हा त्याच्यावरती थोडंसं जोर देत लाटणं फिरवायचं, म्हणजे कोथिंबीर आणि काळे तीळ नानमधून बाहेर पडणार नाहीत आणि लाटण्याला सुद्धा चिटकणार नाहीत. बघा इथे लाटण्याला सुद्धा काळे तीळ, कोथिंबीर चिटकलेली नाही आणि पोळपाटला सुद्धा काहीही चिटकलेलं नाही. याच पद्धतीने मी सर्व नान लाटून घेतलेले आहेत. टोटल 5 नान इथे बनवलेले आहेत. नान लाटल्यानंतर सुती कपड्यावरती ठेवायचे आणि बघा नान भाजण्यासाठी एखाद्या रुमालाची घडी करून जो कोथिंबीरचा पार्ट आहे तो रुमालावरती ठेवायचा आणि जो प्लेन भाग आहे त्याला पाणी लावून घ्यायचं. साईडला तवासुद्धा गरम करून घ्यायचा आहे आणि गरमागरम तव्यावरती हा नान लगेच पलटी मारायचा आहे. पाणी फक्त चांगलं लावायचं म्हणजे नान तव्याला चांगला चिटकतो. शक्यतो घासलेला तवा घ्यायचा म्हणजे त्याला नान पटकन चिटकतात आणि पडत नाहीत. तेल लावलेल्या तव्यावरती नान टाकायचे नाहीत. तर बघा गरमागरम तव्यावरती नान टाकल्यानंतर नान लगेच फुलण्यास सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे. नानला बबल्स आले की लगेच या पद्धतीने तवा पलटी करून हळुवारपणे नान भाजून घ्यायचा आहे. मध्ये मध्ये चेक करायचा, जास्त जळू द्यायचा नाही आणि आपल्याला जितपत भाजलेला आवडतो तितपत नान भाजून घ्यायचा आहे. या पद्धतीने नान बनवण्यासाठी शक्यतो हँडलवाले तवे किंवा पॅन वापरायचे, म्हणजे नान बनवण्यासाठी एकदम सोपं जातं. तर बघा फिरवत फिरवत नान भाजून घेतलेला आहे. तव्यावरती नान भाजणं ही खूप सोपी पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये हाताला अजिबात चटकेसुद्धा बसत नाही. तर बघा दोन्ही साईडला नान परफेक्ट भाजलेला आहे आणि दुसरा नान बघा किती सुंदर फुगलेला आहे.
बाकीचे 3 नान मी मोठ्या पातेल्यामध्ये भाजून घेतलेले आहेत. तर इथे बघत असाल नान चांगले फुगलेले आहेत आणि दोन्ही साईड त्याच्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत. आता इथे बाकीचे नान मी मोठ्या पातेल्यामध्ये भाजून घेतलेले आहेत. बघा, पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये नान भाजताना भरपूर असे चटके बसतात, म्हणून ज्यांना सवय आहे किंवा ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनीच पातेलं किंवा कुकरमध्ये नान भाजून घ्यायचे. तर मी इथे पातेलं गरम झाल्यानंतर पाणी लावून नान चिटकवून घेतलेले आहेत. जो खालचा नान आहे तो शेवटी टाकायचा, कारण पातेलं खाली जास्त गरम असतं आणि पातेलं फिरवत फिरवत मी इथे नान भाजून घेतलेले आहेत. पातेल्यामध्ये हात घालताना बराच वेळ चटके बसतात, म्हणून शक्यतो तव्यावरतीच नान करणं ही खूप सोपी पद्धत आहे. बघा, नानला इथे बबल्स आल्यानंतर मी पक्कडने पातेलं पकडलं आणि त्याला पलटी करून आतल्या साईडने नान भाजून घेतलेले आहेत. आणि बघा, इथे पातेल्यामधले सुद्धा नान परफेक्ट तयार झालेले आहेत. आता हे नानसुद्धा बघा दोन्ही साईडने चांगले भाजल्या गेलेले आहेत आणि बघत असाल सर्व नान इथे फुगलेले आहेत. आणि पातेल्याला चिटकवलेले असूनसुद्धा दोन्ही साईडने नान परफेक्ट भाजल्या गेलेले आहेत. बघा, याच्या दोन्ही साईड या पद्धतीने तयार झालेल्या आहेत. कुठे नान कच्चा वाटला तर पुन्हा त्याला भाजून घ्यायचं. आणि जो खाली आपण नान लावलेला होता तर तो बघा थोडासा जास्त भाजला गेलेला आहे, कारण पातेलं खाली जास्त तापलेलं असतं. आणि बघा, साईडचे सुद्धा नान परफेक्ट भाजून तयार झालेले आहेत. हे नान बनवण्यासाठी टोटल फक्त 7 ते 8च मिनटं लागलेले आहेत. जास्त प्रमाणात जर बनवायचे असतील तर शक्यतो तव्यावरतीच नान बनवायचे, कारण तव्यावरती सुद्धा खूप पटापट नान बनवून तयार होतात. नान भाजल्यानंतर सुती कपड्यावरती काढून घ्यायचे आणि गरमागरम नानला साजूक तूप किंवा बटर लावून घ्यायचं. तर मी ते बटर लावून घेतलेलं आहे आणि बघा किती मऊ लुसलुशीत स्पंजप्रमाणे आपले नान तयार झालेले आहेत. गरम गरमच हे नान खायचे आहेत. मात्र जर थोडा वेळ ठेवायचे असतील तर एखाद्या सुती कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचे आहेत, म्हणजे नान मस्त मऊसूत राहतील. तर बघा, एकदम मऊसूत आपले नान तयार झालेले आहेत. छोलेची भाजी असेल किंवा पनीर असेल त्याच्याबरोबर या पद्धतीचे नान एन्जॉय करू शकता. आणि इथे नान तोडताना बघा तुम्हाला समजलं असेल एकदम मऊसूत नान तयार झालेले आहेत. दोन्ही साईडला परफेक्ट भाजलेले आहेत. आणि बघा, आपण इथे कुठेही इनो किंवा ईस्ट वापरलेलं नाही, त्याच्यामुळे नानला कुठलाही उग्र वास येत नाही. एकदम टेस्टी हे नान तयार झालेले आहेत. फक्त नान बनवताना फ्रेश दही वापरायचं, म्हणजे एकदम परफेक्ट नान तयार होतात. तर इथे बघत असाल आतपर्यंत मऊ लुसलुशीत नान तयार झालेले आहेत आणि चपातीप्रमाणे नानला सुद्धा लेयर्स आलेले आहेत. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.